नागाव बीचवर रोबो रक्षक तैनात, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हायटेक पाऊल. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांच्या पुढाकारातून नागाव समुद्र किनाऱ्यावर अत्याधुनिक रोबोटिक वॉटर रेस्क्यू यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. बुडणाऱ्यांच्या बचावासाठी रोबो रक्षक कार्यरत होणार आहेत. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचं विशेष प्रशिक्षण पूर्ण झालंय. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कार्यशाळेत नागाव ग्रामपंचायतीचा सहभाग होता. या यंत्रणेच्या मदतीनं समुद्रात अडकलेल्या व्यक्तींना जलद मदत मिळणार आहे. तसेच पारंपरिक लाईफगार्डचं महत्त्व कायम ठेवत त्यांच्या मानधनाबाबतीतही प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. तर हा बेल्ट जसं आपल्याला इथं ह्या व्यक्तींना आपण बाहेर काढतोय आपत्तीतून, त्यावेळेस काय होतं की जर मानेला वगैरे तर काय हिरं झाले असेल किंवा मानलं चाललेले असेल तर अशा वेळेस आपण काय करायचं, मानेला पण हा बेल्ट आपण बांधायचा. आपण बघतो बाहेर करतो की त्यांच्या मानेचे वगैरे आजार असतात ते काय करतात, मानेलाही लावलेले असतात. तर हे असं एक इथं बेल्ट दिलेला आहे. हे बांधण्याचं कारण असं असतं, आता आपल्याला पण माहिती आहे की जर नाही बांधलं तर चुकून काय होऊ शकतं. फक्त आपण ज्यावेळेस त्याला कॅरी करत असतो त्यावेळेस चुकून कोणाचा हात घसरला तर ती आतली व्यक्ती परत खाली पडू शकते. त्यामुळे असं व्यवस्थित पॅक बांधल्यानंतर जरी समजा कोणाचा हात चुकून घसरला असेल किंवा काय असेल